मित्र हो नमस्कार. लोकराज्य अध्यासन करारातर्फे आयोजित वाचन जागर उपक्रमाअंतर्गत ज्येष्ठ साहित्यिक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लिखित फकीरा या विख्यात कादंबरीचं क्रमशः वाचन. वाचक स्वर ॲडव्होकेट संभाजीराव मोहिते कराड. भाग क्रमांक 11. एवढी ईर्ष्या असेल आणि तू जर माझ्या वंशाचा असशील तर ती जोगणी माझ्या हयातीत परत आणशील. हे बाजीबाचे करारी शब्द बापू खोत विसरला नव्हता. त्या शब्दांची त्याच्या काळजात कुरूप केलं होतं. तो आज 10 वर्ष ती जोगणी आणण्याची शिकस्त करीत होता, पण तो त्याला अपयशच आलं. त्याचा आवेश वाटेकरांना पुरता कळला होता. जोगणीचा रिवाज मोडून आपल्या हद्दीत घुसून जो आपला माणूस मारायचा तो भ्याला नाही, तो ती जोगणी परत नेल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही याची एक प्रकारची धास्तीच घेऊन वाटेगाव सावध होता. जीवावर उदार होऊन शंकरराव पंत सावळा, भैरू, रामोशी, तायन्या महार यांनी बापूला निष्प्रभ केला होता. जोगणी परत आणण्यासाठी बापूनं काही करायचं बाकी ठेवलं नव्हतं. सर्व खटपटी करूनही त्याला यश आलं नव्हतं. 6 माणसं मरूनही जोगणी गेल्यामुळं शिगावकरांचा हियाच मोडला होता. कोणीही जोगणीसाठी शिर हातात घेऊन लढण्याची भाषा करीत नव्हतं. मग एकटा बापू काय करणार? सरकारी अधिकारी, परगावचे मित्र यांच्या बळावर जोगणी आणून बापूनं उच्चारलेले शब्द खरे करून दाखवणं त्याच्या आवाक्याबाहेरचं होतं. त्यासाठी त्याला गावची मदत व्हायला हवी होती, पण नेमकं तेच होत नव्हतं. परंतु अलीकडे त्याचा दबदबा वाढला होता. गावातली नेटकी पोरं त्याच्या कह्यात आली होती. त्यातच स्वतःच्या जमिनी चांगल्या पोरांना वाट्यानं देऊन त्यानं त्यांना अंकित करून घेतलं होतं. दरवर्षी शिगावात निघणारा तो एकटा जोगा पाहून कैकांना वाईटही वाटत होतं. इब्रतीखातर मरावं असं अनेकांना वाटत होतं, पण आपल्या एकट्याने काय होणार असा पेच पडला होता. बाजीबा आता थकला होता. चालत्या घोड्यावर उडी घ्यायची धमक त्याच्यात उरली नव्हती. दुःखी अंतःकरणानं तो त्या रणक्या जोग्याकडे पाहत होता, परंतु जोगणीबद्दल एकही शब्दही कधी बोलत नव्हता आणि इतरांचा तर तो घासच नव्हता. कोणीच जोगणी आणायची भाषा उघडपणे बोलू शकत नव्हतं, कारण जोगणी म्हणलं की त्यांच्या डोळ्यापुढं भैरू, रामोशी आणि सावळा मांग कुऱ्हाडी घेऊन नाचत. त्यामुळे मनातले विचार मनातच राहत. आपण जोगणीविषयी काहीतरी बोलू आणि बातमी कोणीतरी भैऱ्याला देईल, मग तो यम येऊन आपलं वाटोळं करेल अशी सर्वांना भीती वाटेल. ही भीती आता थोडीशी बोटतट झाली होती. खोताभोवती तरुण मंडळी उघड जोगणी परत आणण्याची चढाईची भाषा करत होते. त्यामुळं कैकांना धीर आला होता. आणि याच दरम्यान एक नवलाईची गोष्ट घडली होती. ती म्हणजे बापू खोतानं आपली मुलगी शंकरराव पाटलाच्या भावकीत रावसाहेबाला दिली होती. ती सोयरीक जोडण्यासाठी त्यानं 14,000 रुपये हुंडा दिला होता, आणि तोही पुढला सगळा विचार करूनच, कारण शंकरराव पाटलानंतर रावसाहेबाकडे ती पाटीलकी येणार होती. आज तो काम करीत नसला तरी शंकररावाच्या खालोखाल त्याला गावात मान होता आणि तो सासऱ्याच्या विचाराप्रमाणे फिरणाराही होता. त्याच्याकडून कितीतरी गोष्टी बापू खोताला साधता येणार होत्या. हे सर्व लक्षात घेऊनच तो आज जोगणीचा गंभीरपणे विचार करीत होता. सोप्यात तरणी पोरं जमली होती. कैक म्हातारी खांबाला टेकून बसले होते. बाजीबा चौपाळ्यावर बसून शांतपणे ऐकत होता. बापू खोत बोलत होता. मला मरायची भीती नाही. माझं काळीज माझ्या पोटात नसून पाठीवर आहे. पण मी एकटा काय करू? मला बळ असून त्याचा उपयोग नाही. पाठबळ हवं. एकट्या कधीही जाऊन मी कटून मेलो असतो. पण आता मी निश्चित सांगतो की आमची जोगणी परत आलीच पाहिजे. मग काय करूया बोला? गजामाळ्याचा गलू मळी नाक फुलवून म्हणाला. आणि बापूला गजाच्या पराक्रमाची आठवण झाली. तो म्हणाला, गलू, तुझ्या बापानं भाला फेक म्हणताच आपला भाला फेकून त्या मागाला खासकन टेपला. मला तसा वीर हवा. मग मी तयार आहे. बापाच्या करणीचा पोवाडा ऐकून गलू पुलकित होऊन म्हणाला. आणि खांबाला टेकून बसलेला कुंभार म्हणाला, हो हो, म्या गजूची जखम बघितली होती. टाळूत मारलेली तलवार त्याच्या नाकापातूखाली उतरली होती. हे ऐकून बापू चरकला. कुंभाराला गप करून तो म्हणाला, झालं गेलं ते त्याच्या संग. आता आजचं बोला. माझी 50 माणसं बाहेर येणार आहेत. इथं सोप्यात ही एक 50 भरतील आणि 50 गावातनं काढूया आणि देऊया दंगल उडवून. ज्ञानसुतार जोरात येऊन म्हणाला. हो, दंगल झालीच पाहिजे. खोत म्हणाला, आता ताणून धरण्यात अर्थ नाही. शेंडी तुटवा पारंबी. जे होईल ते होईल. उघड हाणामारी करायची का? एकानं शंकेच्या सुरात प्रश्न केला. नाही, माझे जावई त्या आहेत गावात.
तिथं माझी बाहेरची मंडळी मुक्काम करून बसली आहे. त्यापैकी काही मांगाची तलवार रोखून धरतील आणि काही रावसाहेबांबरोबर जोगणीच्या जवळ जातील आणि तेच महत्त्वाचं काम करतील. आपण थोड्या अंतरावर असायचं, पांगून वावरात वावरायचं आणि दंगल झाली की जोगणीचा पिच्छा करणाराचे पाय तुडीत गावाकडे सटकायचं. बरं, भैऱ्या रामुशाचं काय करायचं? दुसरी एक शंका उठली आणि एकदम चमकून बापू खोत म्हणाला, हो, भैरे आणि सावळ्या हे दोघे जिथं असतील तिथं आपली 8 माणसं असणार आणि दंगलीत प्रथम हे 2 मुडदे खाली पडतील. मग जमलं. सोप्यात एकच आवाज घुमू लागला. जणू भैरू आणि सावळा यांचे खरोखरच मुडदे पडले असा त्यांना भास झाला आणि त्यांच्या उरावरचं ओझं हलकं झालं. खलबत झालं. सर्व लोक उठून कामाला लागले. निरनिराळ्या वाट्या धरून वाटेगावची वाट चालू लागली. एखाद्या युद्धाची तयारी करावी तशी बापूनं तयारी केली. घोंगड्याच्या भाळीत हात्यारं येऊन शिगावचे लोक तयार झाले. सरहद्दीवर काहींनी घोडी तयार ठेवली, काही जाऊन पोहोचले, काही पांगून बसले, कोणी भैऱ्याला शोधू लागलं, कोणी सावळ्याचा चेहरा निरखू लागलं. ते सारेजण गर्दीत मिसळून गेले. आकाश धुतल्या तांदळासारखं स्वच्छ झालं होतं. सूर्याचा झोका पश्चिमेला निघाला होता. त्याच्या किरणांतील प्रखरता किंचित थंड झाली होती. मनाला आल्हाद देणारा वारा वाहत होता. गावातली लिंबाची झाडं भरभरत होती आणि झुकांड्या खात होती. पेरणीची वाट बसलेल्या काळ्या जमिनी धापा टाकत होत्या. दौलतीच्या घराजवळची चिंच डोलत होती. जोगणी निघायची वेळ जवळ आली होती. काल धुतलेली कापडं घालून दौलती राही राधा गावात आली गेली होती. गाव माणसांनी गजबजला होता. 12 बलुती धावपळ करत होती. शंकररावांना आपल्या घोड्याला साज घालून नटवला होता. रेशमी आपदा घालून वर जिन घातलं होतं आणि जिनाला तलवार खुटवून स्वारीवर बसले होते. पाटलाचा घोडा सारखा उसळत होता. जत्रेकरी गर्दी करून त्या घोड्याला पाहत होते. रिवाजाप्रमाणे मांगाची तलवार वाजत गाजत निघाली. मुळा, बरी, किसना, घमांडी, ईश्वरा, भिवा, साधू, चिंचणीकर, पिराजी, साजूरकर, निराळाजी, दोनचीकर, बळी हे मातब्बर मांग त्यात दिसत होते. त्यांनी कडेकोट तयारी करून तलवारी उंचवून धरल्या होत्या. कैक भाले कुराडी लखलखत निघाल्या. हलकी कडाडू लागली आणि एकदम सारी जत्रा म्हणाली, आली मांगाची तलवार. फकीरानं गबऱ्यावर जुन्या गबऱ्याचं खुगीर चढवलं होतं आणि हातात देवाऱ्यातली तलवार घेऊन तो निघाला. इतक्यात बोलवणं आलं, ताबडतोब ये. फकीरा गबऱ्यावर बसला आणि सरसर गाड्यामार्गानं पंताच्या वाड्याकडं वावटळीप्रमाणे निघाला. मार्गात डबा धरून गलूमाळी बसला होता. त्यानं त्याच्याकडे डोळे फोडून पाहिलं आणि बाजूच्या जत्रेकराला विचारलं, ह्यो कोण? ह्यो फकीरा, त्यानं उत्तर दिलं. फकीरा पंताच्या वाड्यात गेला तेव्हा सावळा आणि भैरू दोघे चिंतातूर होऊन बसले होते. त्यांचे चेहरे पाहताच फकीराला शंका आली, काहीतरी नक्कीच घडलं आहे. त्याशिवाय ही लोखंडी माणसं अशी उदास होणार नाही. तो खाली उतरून आत गेला. फकीर आल्याचं कळताच पंत बाहेर आले. तेही चिंतातूर दिसले. गंभीर स्वरात पंत म्हणाले, फकीरा, आज घात होणार आहे. शिगावचे लोक गावात शिरले आहेत. कोण म्हणतं? सावळा आणि भैरू. फकीराच्या कपाळावर आठीव म्हटली. तो सावळाला म्हणाला, मग आधीच नाही का सांगायचं? परस्पर बंदोबस्त केला असता. हे ऐकून सावळा म्हणाला, पंताच्या कानावर घातल्याखेरीज कसा? हो, भैरू म्हणाला, नाहीतर अंगलट याची भानगड. काहीही असो, पंत समजावणीच्या सुरात म्हणाले, आधी काय आणि नंतर काय? जी खबर मिळाली ती महत्त्वाची. आम्ही सावध झालो. बेसावध असतो तर घात झाला असता. आता कडक नजर ठेवा. सावळा, भैरू, तुम्ही जुनी माणसं, पोरांना लढाई शिकवा. पंत एकदम थांबले. त्यांनी फकीराच्या डोकीच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत न्याहाळून घेतला आणि ते पुन्हा म्हणाले, ही तलवार राणूजीची? होय. एवढंच म्हणून फकीरानं हुकारार्थी मान हलवली. पंत म्हणाले, फकीरा. एवढे शब्द उच्चारून ते पुन्हा थांबले. त्यांनी वळून संधी शिपायला हुकमी आवाजात सांगितलं, नाथा, शंकररावांना मी बोलवले म्हणून सांग, तातडीनं जा. नाथा पळतच गेला आणि पंत आवाज चढून बोलू लागले, फकीरा, बापू खोतानं आमच्या हद्दीत शिरून राणूजीचं शिर मारलं. जर तसा प्रयत्न झाला तर तो करील तर, आणि त्याला आपल्या शिवेपार जाऊ देऊ नकोस. तुझ्या हातातील त्या तलवारीची इज्जत फार मोठी आहे आणि ती तुझ्या हाती आहे. हे ऐकून फकीरा काहीच बोलला नाही. उगीचच त्याचे डोळे पाण्यानं भरले. पुरातील हिंमत उसळून ती डोळ्यात तरळू लागली आणि सावळा म्हणाला, खोत शिवबाहेर गेला तर मी सर्गाला जाईन. जावा, झटून प्रयत्न करा, थांबू नका.
मीही जोगण्या काढायला निघतो. सावळा फकीरा भैरू वाड्याबाहेर पडले आणि शंकरराव आले. त्यांना पंत म्हणाले, पाटील, गावात काय घडामोडी होत आहेत? बरं झालं तुम्ही बोलवलं, पाटील म्हणाला. या गावात काहीतरी घडणार आहे असं वाटतं. या बुजार चेहरे केलेली माणसं बोळाबोळात उजळू लागले आणि रावसाहेबाच्या वाड्यात अगदी नवी माणसं दिसू लागली. म्हणजे खोतानं आमच्याकडे कोठार फुरून टोरून ठेवलं असून ते पेटणार आहे, पंत म्हणाले. पेटू द्या, 10 वर्ष झाली, जीवाला आटण लागली आहे. पाटील चिडून बोलू लागला, एकदाचा शेवट होऊ दे आजच. तर एकदाचा शेवट होऊ दे आजच. मित्रांनो, ग्रामीण भागातला संघर्ष खरं तर ज्या ताकदीनं अण्णाभाऊंनी उभा केला आहे त्याला खरं तर तोड नाही. अनेक आपण साहित्यिक कथनं वाचतो, अनेक संदर्भ ग्रामीण भागातले चित्रपट कथांमधून पाहतो, परंतु अण्णाभाऊंचं साहित्य ह्या सगळ्यात लखलखीत बावनकशी सोनं आहे. आज आपण थांबतो आहोत. नमस्कार. जय भारत.